आपण बघताय 10च्या बातम्या बीपी माझावर आणि आता आणखी काही घडामोडी. बातमी पंढरपूरमधनं आहे. विठ्ठल दर्शनासाठी आलेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वसामान्यांना झटपट दर्शन मिळावं याकरता विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं. याचा फटका भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बसला. आपल्यासोबत असलेल्या नातेवाईकांना बाहेर थांबावं लागलं अशी नाराजी मुनगंटीवार यांनी बोलून दाखवली. मात्र शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील लवाजम्यासह मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. त्यामुळे मंदिर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ही माझी पत्नी, आम्ही दोघांनीही दर्शन घेतलं. आमच्यासोबत जे आमचे इतर मित्र नातेवाईक होते ते थांबले, आम्हाला दर्शन केलं. मी जिल्हाधिकारी महोदयांनी मला व्यक्तिगत रीतीने वाटतं, जेव्हा त्यांना फोन येतो तेव्हा त्यांनी नम्रपणे हे सांगितलं पाहिजे की आता नका येऊ, 2 महिने एवढंच. जसं या अगोदर आम्ही कधीच येत नव्हतो, आता यावेळी त्यांनी म्हटलं की तुम्ही दर्शनाला या म्हणून मी आलो, नाही तर मी तर गर्दीत कधी येत नाही. मी दर्शन घेतलं, पण या ठिकाणी साहजिक आहे, नागरिकांना या ठिकाणी दर्शन मिळालंच पाहिजे. पण आम्ही पण लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये, पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे साहजिक जबाबदाऱ्या जास्त असतात. आता मी सुद्धा 12 तास प्रवास करून आलोय. उद्या आणखी मतदारसंघात जायला 12 तास लागणार आहे. तर शेवटी थोडी इच्छा नसली तरी सुद्धा दर्शन घेण्याकरता आम्हाला विनंती करावी लागते आणि ते प्रशासनालाही मान्य असते. पुढची बातमी.